मतदानाला फक्त काहीच तास राहिलेले असताना विविध ठिकाणांहून आचारसंहिता भंगाच्या घटना एकामागोमाग एक समोर येत आहेत। यातच आता खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावलाय, त्यावेळी त्यांनी त्यांच्या शर्टवर कमळाचं चिन्ह लावल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच राजकारणात मोठ्या प्रमाणात यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येते। दरम्यान आचारसंहिता लागू केल्याप्रमाणे नियमांनुसार कोणत्याही प्रकारचं चिन्ह यामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती आणि मात्र तरी सुद्धा रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवर मतदान केंद्रामध्ये मतदानाला जाताना कमळाचं चिन्ह लावल्याचं आढळलं आणि त्यावरूनच आता मोठा राजकीय वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यावरून आता संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला सुनावल्याचं देखील पाहायला मिळत आहे। रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवर कमळाचं चिन्ह मतदानावेळी असल्याचा व्हिडिओ समोर आला। यावरून रवींद्र चव्हाण यांच्या कृतीवरून संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय। राऊत यांनी म्हटलंय की निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय। भाजपा अध्यक्ष रवींद्र लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले, हा आचारसंहितेचा भंग असल्याचं राऊतांनी म्हटलंय। यावर त्यांनी हल्लाबोल देखील केलाय। निवडणूक आयोगावर त्यांनी संताप व्यक्त केलाय। त्यामुळे आता या वातावरणामध्ये रवींद्र चव्हाण यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं